हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये। तर इतकं सुंदर मॉर्निंगचं रुटीन आहे, तर ते कुठलं आहे तर मी माझ्या माहेरी माझ्या मुलाला आणण्यासाठी चालले आहे। तर लोणावळा हे माझं माहेर आहे आणि इतकं सुंदर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं लोणावळा शहर हे खूप सुंदर म्हणजे चारी बाजूला झाडी, मस्त अशी हवा आणि क्लायमेट तर इतकं सुंदर आहे ना इथलं। तर जे काही रुटीन आहे म्हणजे रस्त्याचं जे काही वातावरण आहे मी ते तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। आणि लोणावळ्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे चिक्की। तर चिक्कीसाठी नावाजलेलं आणि प्रसिद्ध असं शहर, प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही शॉप्स पाहतायत, मगनलाल चिक्की, परत प्रत्येक A1 चिक्की। तर प्रसिद्ध अशी चिक्कींची दुकानं आहे आणि इथं आहे लोणावळ्याचं लोगो। मस्त असं लोणावळ्यात आलं की खरंच वातावरण इतकं सुंदर आहे ना इथलं। तर सकाळी सकाळी इतकी थंडीसुद्धा होती, त्यामुळं गरम गरम नाश्तासुद्धा आम्ही केला इथं। तर पाहू शकता तुम्ही बरीचशी गर्दीसुद्धा होती आणि छान असं मस्त काहीतरी गरमच असं मॉर्निंगला खाऊ वाटतं। आणि त्यानंतर अशा पद्धतीनं घरीसुद्धा आलो आम्ही लगेच। नवा पोरग लय भारी लय भारी पोरग, तसलं पोरग मिळायचं नाही। सगळं सकाळपारी उठून आधी मग घेऊन मग जातात, आता उद्यापासून कोणाची घेते। तर घरी आलं ना, घरातलं वातावरण असं असतं म्हणजे गावाकडची माणसं जी असतात ना ती प्रचंड म्हणजे त्यांना असं बाहेरून कोण आलं की खूप आनंद होत असतो। शिवाय कोणी त्यांच्या घरी सुद्धा गेलं तरी प्रचंड आनंद होत असतो। तर पूर्वी आम्ही लहानपणी खूप गावाला वगैरे जायचो, त्यामुळं आजीच्या घरी किंवा गावाकडच्या ज्या आठवणी, गावाकडच्या सुट्ट्या प्रचंड मस्त अशा निसर्गरम्य वातावरणात ह्या जायच्या। त्यानंतर खूप दिवसातनं मुलाला भेटले होते मी, कारण की मला सोडून तो 8 ते 9 दिवस मम्मीकडं राहिला होता, म्हणजे त्याच्या आजीकडं। तर त्यानंतर आम्ही इथं लोणावळ्यामध्येच एक मठ आहे, खूप प्रसिद्ध असं मठ आहे स्वामींचं। तर बऱ्याच जणांनासुद्धा हे मठ माहितीसुद्धा असेल। लोणावळ्यामध्ये बरेच जे काही राहतात त्यांना हे मठ माहितीच आहे। तर बाहेरून जे मुंबई पुण्याची लोकं आहेत ना, खूप लांबून लांबून ह्या मठामध्ये दर्शनासाठी येत असतात। तर नांगरगाव येथे स्वामींचं मठ आहे आणि स्वयंभू असं ते मठ आहे म्हणजे। तर या मठामधलं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कळशामध्ये स्वामींचं मुकुट म्हणजे स्वामींचा पूर्ण चेहरा आहे ना त्या कलशामधनं प्रकट झालं होता, त्यामुळं प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन त्या कलशातून झालं होतं आणि तो कलश ह्या मठामध्ये स्थापन केलेला आहे। तर प्रत्यक्ष स्वामींचा साक्षात्कार झाल्यामुळे बरेचसे मंडळी आहेत ना बाहेरून इथं दर्शनासाठी येतात। तर आतलं जे वातावरण आहे मठातलं खूप छान शांत असं आहे। स्वामींच्या मठामध्ये आल्यावर बाजूलाच एक नळ आहे, पाय स्वच्छ धुवून मठामध्ये प्रवेश केला जातो। आम्ही आलो तेव्हा शूटिंग चालू होती, तर बरेच इंटरव्ह्यूज वगैरे तिथं घेतले जात होते। म्हणजे स्वामींची प्रचिती ज्यांना आली आहे त्यांच्या जीवनातली थोडक्यात माहितीसुद्धा तिथं विचारली जात होती आणि योगायोग असा की तो शूट मलासुद्धा करता आला। आणि त्यानंतर असे पाय वगैरे स्वच्छ धुवून स्वामींची मूर्ती तुम्ही पाहू शकता, इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहे ना, खूप छान अशी स्वामींची मूर्ती इथं तुम्हाला पाहायला मिळते। तर काय
सध्याचे आजी आहे ते त्यांच्या जीवनातील स्वामींचे महत्त्व शिवाय स्वामी सेवेमध्ये ते काय काय करतात ते सुद्धा सांगत आहेत. ह्याच्यात पण येतं आपल्या मासिकांमध्ये पहिल्या मासिकापासून माझ्याकडे पहिलं निघाले त्या मासिकापासून बाकी काही नाही, सगळं ठीक आहे. आणि ईश्वरी कृपा, नानांचं मला मार्गदर्शन आणि स्वामींची कृपा, त्यामुळे मी आज पण तेच मार्गदर्शन पाळते, दुसरं काहीच नाही. शिक्षण नाही, काही नाही मला एवढं. मी मराठी 7वी शिकलेले आहे त्यावेळेची त्यावेळेची समजलं. त्यामुळे पत्रव्यवहार सुद्धा मला करायचं. नानींविषयी सांगा ना काही. नानी पण खूपच प्रेमशील. नानीनं ते इतकं प्रेम केलं की आम्ही स्वामी जयंती आली की येणारच होतो, ठरलेलं आहे. आणि इथं थांबत पण होतो एक दिवस. हो का? ओके. आधी येतो. आधी येत होतं, पाडव्या दिवशी यायचं, दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर असं सगळं होतं. बाकी काही नाही, सगळं ठीक आहे त्यांच्याकडे. काय सांगाल सगळ्यांना स्वामींच्या विषयी, भक्तीविषयी किंवा स्वामींचं- परिवाराविषयी? सर्वांना स्वामींची काय भक्ती करा. मार्गदर्शन? स्वामींचे जे नामस्मरण आहे त्यातच सगळं काही आहे. आणि नामस्मरणामुळे मला ते चमत्कार घडलेलाच आहे. आणि सगळं इतरांना पण घडावं हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि मला काहीच मी स्वामींच्या पायाशी आल्यापासून काही करू नाही, सगळं व्यवस्थित. तुम्ही सुनबाई का? ह्या सुनबाई बोलणार का आहेत. दोन शब्द काही छान. सांगा परिवार स्वामी भक्तीविषयी? स्वामी कसं काय परिवाराविषयी तुम्ही काय आहे? सांग. पण दरवर्षी येतो आईबरोबर. जातो आणि आता. आईमुळे आम्हाला पण खूप विश्वास आहे स्वामीवर. ओके. पूर्ण परिवार स्वामीमुळे सुखी आहे. सुखी आहे. ओके. स्तवन वगैरे म्हणता तुम्ही का? हो. स्तवन वगैरे माहिती आहे स्तवनाची? ही अच्छा. त्या पुण्याच्या आहेत, त्यामुळे अच्छा. त्या करत होत्या. ओके. समजलं का? माझंच स्तवन असतं रोजचं, म्हणजे मग 28 वेळा रोज कुठलेही राहिलं. कलश पूजा हे सगळं. नानांच्या काय काय आहेत त्या सांगा उपासना. तुम्ही काय काय करता? कलश पूजा. कलश पूजा हां. काय हे 28 वेळा स्तोत्र म्हणायचं स्तवन. रोज प्रार्थना म्हणते. प्रार्थना म्हणतात. हो, रोज रोज सांगित प्रार्थना म्हणतात. सांगितलं. हो. ओके. पुस्तकात सर्वांना येते, पण पुस्तकात बघून. आणि पुन्हा हे अन्नपूर्णा स्तोत्र, दत्तस्तोत्र, हे फोटो पुढे पैसे ठेवायचे रोज. हां. हे पण आमचं सत्कर्म. हां, ते आम्ही आता 4-5 मेंबर होतो. हां, हां. मुलगा, सूनबाई, मी, मला काय नातू झालं, नातू, असे 5 जणांचे मिळून एकच टाकायचं 5 रुपये. हां, बरोबर. तेच पण आता माझे चालू आहे. समजलं. आणि ते 6 महिने झाले की मी ह्यांना पाठवतो मध्ये अजून करायचं. हा म्हणतो. आणि अजून पण आहे ते आत्ताच ॲड्रेस घेतलं, ते मोबाईलवरून पाठवतात. हां, हां. तसं पाठवतो. करोनाच्या काळात ते बंद झालं होतं. ओके. ते आता पुन्हा मी विचारलं त्यांना, दिलं. अगदी मुलीसारखं सांभाळ म्हटलं तर चालेल. एवढं लांबून येतात ते, तर माझी खूप काळजी घ्यायच्या. आम्ही दोघं आल्यानंतर खूपच काळजी घेतली माझी. आता शेअर तेच केले म्हणून मी स्वामींची. खास मुलांना यांना घेऊन आले. येता जाता येते माझं घर. तर बाहेरून बरेचसे लोक आहेत ना ते स्वामींसाठी म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी इथं येत असतात. आणि हे जे नाना करंदीकर आहेत ह्यांना स्वामींचा साक्षात्कार झाला होता. नारळातून प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती हे पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीनं दिसत होती. तो नारळ ह्या मठामध्ये स्थापन केलेला आहे आणि त्यानंतर त्याचं रोपण इथं केलेलं आहे. कलश पूजा ह्याला ते प्राधान्य देत होते. तर बरीचशी काही माहिती नाना करंदीकरांची आहे इथं. शिवाय त्यांचं त्यावेळच्या वस्तू, त्यांच्या ह्या पादुका, त्यांचा फोटो, त्यांच्या पत्नीचा फोटो, नाना करंदीकरांची त्यावेळेच्या वस्तू, भांडी ह्याचं म्युझियम सगळं काही तिथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्वामींचा साक्षात्कार ह्यांना त्यावेळेस झाला होता म्हणून त्यांच्या प्रत्येक वस्तू इथं पाहण्यासाठी देत असतात. म्हणजे इथं फोटोज किंवा व्हिडिओज अलाउड नाही आहे, पण आम्ही परमिशन काढल्यामुळं इथं फोटोज किंवा जो व्हिडिओ आहे तो बनवता आला. तर त्यांचा हे जे काही बसण्याची जागा होती, शिवाय त्यांची काठी, छत्री, त्यांचे बरेचसे जुने फोटोज, हे सगळं काही इथं पाहण्यासाठी आपल्याला मिळतं. शिवाय उपासनेचे ज्ञान आणि विज्ञान ह्याचे असे बरेचसे काही वेगवेगळी प्रकाशनं पाहायला मिळतात. त्यांचे फोटोज, त्यांच्या मुलांचे फोटोज, त्यावेळेसचे त्या काळातले
बऱ्याचशा वस्तू, दुर्मिळ असे फोटोज इथं त्यांच्या पाहायला मिळतात. तर ही त्यावेळेची त्यांची जी काठी आहे ना ती सुद्धा त्यांनी अशी ठेवली आहे. शिवाय बरेचसे फोटोज दुर्मिळ असे त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. तर लोणावळ्यामध्ये हे खूप प्रसिद्ध असं मठ आहे. तर ज्या नारळातून स्वामींचा चेहरा प्रकट झाला होता तोच नारळ, त्याच नारळाचं इथं रूपांतर एका खूप मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे. त्याचं रोपण केलं गेलेलं आहे मठाच्या बाजूलाच आणि त्याचंसुद्धा दर्शन घ्यायला लोक बरीचशी येत असतात इथं. अरे मी तुम्हाला शोधत होतं. चल बाय. इकडं आज आम्ही स्वामी समर्थांच्या मठात आलोय. तर तुम्हाला कसं वाटला ब्लॉग, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि उद्या पण जाणार आहे आम्ही पण मठात. थँक्यू. तर माझ्याकडून मोबाईल घेऊन गपचूप असा ऑडिओ ह्याने दिला आहे, तर मी तो सुद्धा शेअर केला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.